वेलकम टू ऍड परिवार. आज अवनीच्या शाळेमध्ये जायचंय. संध्याकाळी टीचरने बोलवलंय. तेच आता चालले संध्याकाळी. प्रियांशला ट्युशनला सोडते. लवकर आता ट्युशनला सोडते आणि जायचं आता शाळेमध्ये. आवडीला आणायला टीचरने बोलवलंय आता बघू कुठे. मला तुझा यायचं हा आवडीला नाही मी जाते. ठीक आहे चल लवकर. यायला ठीक आहे चालेल. प्रियांश हळूहळू चाल. सेवन फ्लोर चला आणि आता फिफ्थ मध्ये चला हे 7th आलं. हा चल चवणीच्या शाळेत गेलेली तर तीच टीचर म्हणाली खूप टॉकेटिव्ह आहे, गप्पा मारत बसते, त्याच्यामुळे टीचरने बोलवलेलं. तेच तिच्या शाळेमध्ये आज गेलेली. प्रियांशला ट्युशनला सोडलं आणि हिला घेऊन येते टिफिन. तिने खाल्ला नव्हता, एक चपाती राहिलेली, तीच ती आता रिक्षामध्ये खातो. घटारी संपली तर आता काय श्रावणचे 30-40 दिवस काय काय जण खात नाहीत नॉनव्हेज. सगळ्यांवर जबरदस्ती केली नाही पाहिजे, बिकॉज कोणाकोणाचे हेवी वर्क असतं. काय काय जण नॉनव्हेज प्रेमी असतात, त्यांच्यासाठी मग काय, म्हणून मग त्यांच्यावर जबरदस्ती करण्यापेक्षा मनावर कंट्रोल असेल तरच त्या गोष्टी होतात, अदरवाईज काहीच नाही होत. हे वडापाव घेतला आता. चांगला वडापाव आहे त्यांचा, मस्त पैकी. त्याच्या भाकऱ्या करते, 3च करायच्या. चपाती सकाळच्या आहे, 3च भाकऱ्या करते आणि बोंबल्याचं कालवण करणार आहे. कुकर लावला एका साईड. संध्याकाळ चहा कांदा. अरे ताई आली. खेळा खेळा. आवणी आली. काय केलं तू? आता आमच्या अहो सुद्धा नॉनव्हेज प्रेमी आहेत, त्यांच्याबरोबर त्यांची मुलं सुद्धा तशीच नॉनव्हेज फार आवडतं. बोलतात ना एक चपाती अजून जास्त खातील, अशी माझी मुलं सुद्धा आणि ते सुद्धा. मग त्यांच्यावर मी जबरदस्ती करत नाही. फक्त जे आहेत रविवार, बुधवार, शुक्रवार हे दिवस मग मी त्यांच्यासाठी मग नॉनव्हेज काही ना काहीतरी करत असते, बिकॉज ते आवडीने खातात. क्रियांश सुद्धा आवडीने खातो. त्याला फक्त मी धण्या जिऱ्याची पावडर आणि मीठ हळद लावून अशी करते त्याच्यासाठी, पण तो आवडीने पुष्कळ खातो. सकाळीच मी चपात्या जास्त बनवते, कधी कमी पडल्या तर मी भाकऱ्या करते, कारण बरं पडतं ते मला एक. त्याच्यामुळे तर आज काय मला 2च भाकऱ्या करायच्या होत्या. झाले माझ्या 3, मग फक्त 3 भाकऱ्याच केल्या. संडेला अहोने बोंबील आणलेले, प्लस दादाने सुद्धा बोंबील आणलेले, तेच मी थोडे ठेवलेले वेनसडे करता, म्हणजे रात्री करून खाता येईल. त्याच्यामुळे बिकॉज एकदमच सगळं संपवण्यापेक्षा पूर्ण आठवडा थोडं थोडं करून खाल्लेलं ते बरं पडतं. पैशाची पण बचत आणि चवीला पण योग्य. मुली आवडीनं खातात ते सुद्धा आणि मुलं सुद्धा. असं काय खेळलं चाललंय. एका साईडला माझं जेवण चाललंय, एका साईडला याचं खेळणं चाललंय. मध्ये मध्ये लक्षात येत असते काय करतोय ते. वाटत टाकलं. 2-3 बोंबलाच करायचंय.
दोघांनाच आणायचं आहे. इथे 2 जण डॉक्टर खेळतात आहेत. अवनी पेशंट झाले आणि तो डॉक्टर झालाय. माझं झालं जेवण, आता त्यांनाच घेते आता जेवण वाढायला. हे आवडीचं ताट आणि हे क्रियाशं ताट आहे. बोंबील याच्यामध्ये तिखट नाही टाकलं, हळद मिरचं. या जेवायला नॉनव्हेज जेवण आहे आजचं. जेवण झालं सगळ्यांचं. त्याच्यानंतर भांडी वगैरे घासून घेतली. टाइम टेबल लावणी क्रियांचं त्यावणी भरते मी आता. हेच असतं एक रात्रीची वेळ जी असते त्याच वेळेला सगळेजण एकत्र असतात आणि त्यावेळेला आवडीचं जेवण असेल तर माणूस कसं 4 घास जास्त खातं. त्याच्यामुळे कोणावर म्हणतात ना, जबरदस्ती करून 40 दिवस 30 दिवस नॉनव्हेज खायचं नाही असं काही नाही. हे कोणी आपल्या मनावर कंट्रोल असेल तर आपण करू शकतो, नाही तर काहीच नाही. म्हणून कंट्रोल असेल तरच हे 30-40 दिवस पाळावे, नाहीतर मग बिकॉज काही काहींचे हेवी वर्क असतात, काही काही जण ड्रायव्हर्स, यांना कसं नॉनव्हेज जेवण असेल तर ते इतर वर्क करू शकतात असं आहे. कार्य ज्यांची कामं असतात ती जड कामं, त्यांना नॉनव्हेज जेवण लागतंच. त्याच्यामुळे कोणावर जबरदस्ती करण्यापेक्षा मनावर कंट्रोल असेल तरच पाळलेले योग्य. हे आवणी आणि आवणीच्या ट्युशनच्या टीचरने केलेलं होतं, ते घेऊन जायचं आहे शाळेमध्ये. हे रफ आहे, फेअर बॅगमध्येच ठेवलेलं आहे. बाय, गुड नाईट. थँक्स फॉर वॉचिंग माय स्वीट यूट्यूब फॅमिली.